नमस्कार सर, तुमचं नाव सांगा. मल्लिकार्जुन चडचणे, मी एक्स सर्व्हिसमॅन आहे. मी असं प्रॉपर सुलेरजेवळीचं राहणार आहे. ओके ते जमीन दुसऱ्याचं मी केलेलं आहे. ओके. आणि हा उडद पेरणी 28 मेला केलेला आहे. 28 मेला. किती क्षेत्र आहे सगळं? हे उडदचं आता सध्या क्षेत्र हे 1.5 एकर आहे. 1.5 एकर. आणि कुठलं बी तुम्ही पेरलेलं आहे? हे आपलं निर्मल उडद निर्मल बी आहे. उडद निर्मलचं बी पेरलंय. आणि त्याच्याबरोबर काय पेरलंय तुम्ही? ह्याच्याबरोबर मी SSM शक्ती सम्राट आणि मिरॅकल ओके हे एक बॅग पेरलेलं आहे. अजून ह्याच्यावर काही मी हे केलेलं नाही. म्हणजे तुम्ही गेली 5 ते 6 वर्ष सातत्याने ह्या शेतामध्ये वापरताय. ओके. तर तुम्ही जे 6 वर्ष झालं वापरताय, तर काय तुम्हाला रिझल्ट काय मिळाले आतापर्यंत वगैरे? रिझल्ट लय चांगला आहे त्याच्यात. म्हणजे रासायनिक आणि ह्याच्यात तुलना बघितलं तर लयच वेगळं ह्याचं हे येत आहे. आणि हे बघितलं तर आता सध्या तुमच्या पुढं आहे काय. आणि रासायनिकचे इथं आजूबाजूला आहेत. बरं, त्यांची काय परिस्थिती आहे? त्यांचं कोणतं बी नाही. कोणाचं रास होईल असं नाही. रास होईल असं नाही. मला सांगा, एवढा पाऊस आहे, किती पाऊस झाला? संजोड पासून जवळीपर्यंत असलं प्लॉट कुठं बी भेटत नाही. कुठंच नाही. मला सांगा, ह्या वर्षी आणि गेल्या वर्षी पावसाचा जर आपण डिफरन्स काढला तर ह्या वर्षी पाऊस किती झालाय? पाऊस या वर्षी पेरलीनंतर लय कमी झाला. बर. त्यामुळं ते बाकीचे उडत सगळे गेले. तर म्हणजे इकडं पाऊस झाला नाही. पेरल्यानंतर 1 महिना झालंच नाही. म्हणजे त्यांचं उगवलं नाही पाऊस नसल्यामुळे. थोडं उगून एवढंच उभारलेलं आहे. आणि आपलं जर बघितलं हाईट किती आहे? हे आहे कमीत कमी 2 फूट तर आहे. 2 फूट हाईट झाली. आणि हे जे पानाचे वगैरे जर क्वालिटी बघितली तर काय वाटतं मला? लय जबरदस्त आहे. एकदम पान मळ्यासारखं झालं. पान मळ्यासारखं. तर मला सांगा, आता हे जे सगळं तुमचा रस्त्याकडे प्लॉट आहे, आता इथून रस्ता आहे, तर तुम्ही मागे सांगत होता की प्रत्येक शेतकरी येतोय विचारतोय, काय तुम्हाला प्रश्न विचारतोय? हेच तुम्ही काय घातलं आम्हाला बी सांगा. हे आता सगळे लय येऊन बघून जातात. शेतकरी येऊन विचारून आतापर्यंत किती शेतकऱ्यांनी बघितलं असेल? लय बघितलं. तिथं दोन्ही गावचे येतात, येऊन बघून जातात. म्हणजे तुम्ही काय केलंय असं? तर मला काय घातलं आज जर आपण ही माती जर बघितली तर कशी वाटते ही माती? एकदम ह्याच्यासारखं आहे, चापत्ती सारखे झाले. बघा, आता ही काळी माती असून सुद्धा अशी चापत्ती सारखी झाली. म्हणजे ही तुम्ही 6 वर्ष वापरणाऱ्या शेतकऱ्याला हा रिझल्ट भेटतो. तर काही शेतकरी लगेच पहिल्या वर्षीच वापरतात आणि असं प्लॉट याची अपेक्षा करतात, असं त्यांच्यासाठी काय संदेश इच्छिता? नाही, लगेच आज जेवण केलं की आज एकदम मी पहिलवान होऊ शकत. थोडा टाइम रासायनिक घातलं तर बी त्याला टाइम लागणार. बरोबर. पण ह्याला हे 1 महिन्याला लागू करतं, हे 2 महिन्याला लागू होतं याला. म्हणजे थोडं पण ह्याच्यात काय पाणी कमी लागतं, रोगराई कमी येतं, आणि मेन तर गवत जास्त उगत नाही. म्हणजे पहिलं तुम्ही करत होता आणि आता बघा इथं तुम्ही केळी लावली, तर इथं कुठं गवत आहे का? असं पहिलं ह्याच्या आधी तुम्ही 6 वर्षापूर्वी शेती करायचा, त्यावेळेस कशी गवताची परिस्थिती असेल? गवत तर रासायनिक उगवतंय, भरपूर उगतं. म्हणजे कोणी शेतकरी नाकारू शकत नाही. रासायनिक घातलं की गवत हा उगतच. आणि कंपल्सरी हा ऑर्गॅनिक आम्ही शेती केलो तर गवत आहे ते कमी उगतं. म्हणजे राम सर नेहमी सांगतात की तुम्ही वैदिक शेतीकडे वळा आणि गवतापासून मुक्त व्हा. बरोबर. आणि आज जरी बघितलं हे कसं डोलतंय वगैरे एकदम जबरदस्त. तर आता जे ॲव्हरेज म्हणतोय आपण, किंवा ह्याची जर आता सेटिंग बघितली, बघा सर, ह्याची जर सेटिंग बघितली तर खूप संख्या याला शेंगांची. तर आता तुम्हाला ॲव्हरेज किती पडेल असं वाटतं ही परिस्थिती बघून? ॲव्हरेज एकरेला 9-10 बॅग तर होईल असं आहे. तुमच्या 9-10 बॅग होतील. आणि इतर शेतकऱ्यांचे किती होतील ते मी सांगू शकतो. तरी अंदाज त्यांची परिस्थिती बघून असं मी बघितलेले ह्याच्यात तेवढं जाऊ शकत नाही. 3-4 झालं तर लय मुश्किल. 3-4 झालं तर मला सांगा, आपलं साधारण टोटल उत्पन्न किती होईल? असं रेट बघितलं तर 70-80 हजार रुपये होणार. 70-80. आणि तुम्ही खर्च किती केला? महिन्यात खर्च काही नाही. एक 2200 रुपयाचं खत पेरलंय. म्हणजे SSMचे 1 किट पेरलंय. मला सांगा, रासायनिकवर किती खर्च होतो? रासायनिक 1 बॅग 2000 रुपये. आणि उत्पन्न आता आहेच पुढं. म्हणजे काय म्हणजे भरोसा नाही.
अगर पाऊस झालंच नाही हा ते जळून जातं. आणि ह्याच्यात SCT काय जळून जाण्याचं काय हेच नाही. पाणी नाही आलं तरी थोडं तर त्याचं खर्च तर काढून जातच. बरोबर आहे. म्हणजे राम सर नेहमी सांगतात की 1 रुपयाला 5 रुपये 1 रुपयाला 10 रुपये जर करायचं असेल, शाश्वत शेती करायची असेल तर SCT वैदिक तंत्रज्ञान वापरलं पाहिजे. पाणी जास्त जरी झालं तरी पीक वाचतंय, पाणी कमी जर झालं तरी पीक वाचतंय. म्हणजे शाश्वत शेतीचं तंत्रज्ञान आहे बरोबर. हे आपलं SCT वैदिक आहे. तर आसपासचे इतर शेतकरी आहेत की ऊस असेल, केळी असेल किंवा उडीद असेल, अशा शेतकऱ्याला काय संदेश देत? मी हेच सांगू इच्छित होतो ना की तुम्ही सगळं रासायनिक सोडा, वैदिककडे वळा. ओके. हा? हां पुढच्या तुमच्या भविष्य तुमच्या मुलांचं भविष्य फ्युचर तर चेंज होईल त्याच्यात. म्हणजे माती जर टिकली तरच आपलं आपण उडू शकतो. पुढं काही शेती उरणार नाही. कारण आता सध्या सगळे शेतकरी बघतात काही नदीचे पाईपलाईन आहे तर ऊस 10 एकर लावलाय, 10 एकर ऊस 100 टन होत नाही. म्हणजे अवरेज काय त्याचा खर्च काय? बरोबर आहे. ते 10 काय एकर ऊसात 100 टन होत नाही, म्हणजे 20 टन आहे. प्रॅक्टिकल मध्ये आहे परिस्थिती आहे. आज आता आपण ऊसाला वापरलंय, तुमचा ऊस किती निघेल? आता 5 महिन्याचं ऊस आहे माझं, 7-8 कांड्या ऊस आहे. बर. सर गेले 6 ते 5 वर्षाला कंटिन्यू युजर आहेत. त्यांचं म्हणजे केळी होतं अगोदर, आता त्याने बऱ्याच शेतकऱ्यांना सांगतात. म्हणजे आता त्यांचे मित्र माळकुटेला आहेत, स्वामी मठपती म्हणून. ओके. त्यांना केळी, कांद्यासाठी, द्राक्षासाठी सगळं ह्यांनी सांगितल्यामुळे त्यांनी ट्रायल बेसिस घेतलं होतं ओके. आणि ते बी सक्सेस आहेत, यशस्वी आहेत ते. ओके. म्हणजे SCT वापरले का सगळे सगळे success सगळे होतात? सक्सेस. ओके ओके, धन्यवाद. त्यांची फुल शेती बी आहे गुलचरीची. ओके. त्याच्यात बी त्यांना चांगला हे येतं. म्हणजे बाकीच्यांचं थोडा जर 20 किलोचं होतं असेल, त्यांचं 55 ते 50 किलोच्या दरम्यान होतं. ओके ओके ओके. म्हणजे सगळ्या म्हणजे कुठलीही शेती केली SCT वैदिक तर 100% सक्सेस आहे. ओके ओके, धन्यवाद.